ही घटना अत्यंत हृदयाला भिडणारी आहे. पतीच्या अपघाती निधनानंतर अवघ्या 2 महिन्यात सासर आणि माहेरच्या लोकांनी मिळून एकमताने संबंधित विधवा महिलेला काहीही न विचारता तिचे लग्न तिच्या मयत नवऱ्याच्या लहान भावाशी म्हणजेच दीराशी लावण्याचा निर्णय घेतला. तिच्या मनातील भावना काय आहेत, तिची इच्छा काय आहे, याचा विचार न करता हा निर्णय घेतला गेला. ही महिला आधीच 2 मुलांची आई होती. 27 एप्रिल रोजी अखेर त्या दीराने तिच्या माथ्यावर सिंदूर भरला. त्यानंतर 4 दिवसांनी रात्री त्या दीराने तिच्याजवळ शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने स्पष्ट नकार दिला. त्या रात्री तिने आपल्या दुसऱ्या पतीला म्हणजेच दीराला 2 शब्द सुनावले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. त्या महिलेनं स्वतःला गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. पण त्या रात्री तिच्या तोंडून निघालेले शेवटचे शब्द असे होते की, तुम्ही मला हात लावू शकत नाही. माझं प्रेम फक्त तुमच्या मोठ्या भावावर होतं. त्यांची जागा मी कोणालाही देऊ शकत नाही. या शब्दांतून ती आपल्या पहिल्या पतीबद्दल बोलत होती. तिचा जीव गुंतलेला होता त्याच माणसात. दुसऱ्याच दिवशी ती घराच्या मुख्य खोलीत गळफास घेतलेली सापडली. ही आत्महत्या होती की आणखी काही, याचा तपास सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज पोलीस करत आहेत. या प्रकरणात संजला देवी, वय 30, हिने 2 मे रोजी रात्री आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांना सुरुवातीला घरच्यांवर संशय गेला, परंतु पुढे चौकशीत उघड झालं की खरा मुद्दा वेगळाच होता. दीपक बिस्वास, जो तिचा मयतनवरा राकेश बिस्वास याचा धाकटा भाऊ आणि आता तिचा पती होता, त्याने पोलिसांना सांगितले की रात्री त्याने संजलीला जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण तिने नकार दिला आणि त्यावेळी हे शब्द उच्चारले, तिचं प्रेम केवळ तिच्या पहिल्या पतीवर होतं आणि त्याच्या जागी ती दुसऱ्या कोणालाही स्वीकारू शकत नव्हती. हे ऐकून खरंच हृदय पिळवटून जातं. तिच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित होतो की हे तिचं आत्महत्येचं पाऊल होतं की एका चुकीच्या निर्णयाने घडवून आणलेला न्याय. सगळ्यात मोठी चूक म्हणजे 2 कुटुंबांनी मिळून तिच्या इच्छेविरुद्ध फक्त संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या नजरेने दुसरं लग्न लावणं. 2 मुलांची आई असलेल्या एका महिलेच्या भावना, तिचं दुःख, तिचा अधिकार, हे सगळं पायदळी तुडवलं गेलं. जर दोघांचं स्वेच्छेने झालं असतं तर गोष्ट वेगळी होती, पण इथे तिचं मन विचारात न घेता घेतलेला निर्णय तिच्या मृत्यूचं कारण ठरला. अशा या मन हे लावून टाकणाऱ्या घटनेवर तुमचं काय मत आहे, हे कमेंट करून जरूर कळवा. आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.